आता आता आपल्याला काय बघायचं आहे, पुढचा बघायचा आहे पॉलिश. सो पॉलिश स्टोन व्हॅल्यू टेस्ट. पॉलिश स्टोन व्हॅल्यू टेस्ट. स्टोन व्हॅल्यू टेस्ट. आता काय असते बरं का, पॉलिश स्टोन व्हॅल्यू टेस्ट मी तुम्हाला काल व्हिडिओ दाखवला होता, त्या आपले ते स्क्रीनशॉट दाखवले होते. त्याच्यामध्ये काय होते बरं का, तर अगोदर आपण काय करतो, रिंग असते त्या रिंगमध्ये आपण साचे बनवून ना खडीला लावलेले असतात आणि त्याला काय करतात, त्याला घासवले जातात. तर त्या मशीनच्या मदतीने आपण काय करतो, त्याला पूर्ण असं घासतो आणि घासल्यानंतर त्यांचं पुन्हा जाऊन आपण स्पेसिफिक आपण कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन फाइंड आउट करतो. तर त्याच्यानुसार जी काही ती टेस्ट आहे ती बाहेरच्या देशामध्ये जास्त करून केली जाते. आता तुम्ही एक काम करायचं, त्याच्या डिटेलमध्ये न घुसता आपण एक काम करू. आपल्याला काय करायचं आहे, त्याच्याबद्दल फक्त एक वाक्य लिहून टाका. सो पॉलिश स्टोन व्हॅल्यू टेस्टमध्ये तुम्हाला फक्त एक वाक्य लिहायचं, ते वाक्य काय लक्षात घ्या. सो तुम्ही एक वाक्य आहे ते पूर्ण वाक्य लिहून टाका. ते महत्त्वाचं वाक्य दिसायला भेटतंय. कोणतं आहे, ॲज पर मॉर्थ स्पेसिफिकेशन. सो ॲज पर मॉर्थ स्पेसिफिकेशन. मॉर्थ स्पेसिफिकेशन. ॲज पर मॉर्थ स्पेसिफिकेशन द पॉलिश स्टोन व्हॅल्यू ऑफ कोर्स ॲग्रिगेट. द पॉलिश स्टोन व्हॅल्यू. द पॉलिश स्टोन value of coarse aggregate. Value of coarse aggregate used in bituminous concrete. Used in bituminous concrete. Bituminous concrete and semi dense bituminous concrete and semi dense झालं का कुठपर्यंत, सेमी डेन्स बिटुमिनस कॉन्क्रीट सरफेस ऑफ रोड शुड नॉट बी लेस दॅन 55. शुड नॉट बी लेस दॅन 55. राईट. आता काय केलेलं असतं बरं का, याच्यामध्ये जे काही आहे ती तुम्हाला पूर्ण प्रॅक्टिकल करून, ते प्रॅक्टिकल जे काही त्याचा व्हिडिओ वाटल्याचं पाडून देईल. 3-4 मिनिटाचा व्हिडिओ यूट्यूबवरती तुम्हाला सापडून जातो. ठीक. तो पॉलिश स्टोन हे बाहेरच्या देशामध्ये करतात, त्याच्यासाठी तुम्हाला क्वेश्चन दूरपर्यंत सापडणार नाही. परंतु कमसे कम विचारायचा असेल तर तो विचारताना इथूनच विचारेल. पण लक्षात घ्या, ही टेस्ट आपण का करतो बरं का, ही पॉलिशिंग टेस्ट आपण का करत असतो, दोन टेस्ट याच्यामध्ये. सो पॉलिश व्हॅल्यू स्टोन टेस्ट आणि दुसरी असते ॲक्सिलरेटिंग पॉलिशिंग टेस्ट. या दोन टेस्ट जे आहेत आपण करत असतो. ठीक आहे का, नाव त्यांचं सेमच आहे, पॉलिश स्टोन व्हॅल्यू टेस्ट अँड ॲक्सिलरेटेड पॉलिशिंग टेस्ट. दोघांचं नाव सेमच आहे, दोघांचा अर्थ बी सेमच होतो. याच्यामध्ये आपण काय करत असतो, त्यात जे काही गाडीचं जे चाक आहे त्याच्यामध्ये आपण ॲग्रिगेट बसवतो, त्याला घुमवतो, त्याला पूर्ण घासवलं जातं. नंतर त्या ॲग्रिगेटला पुन्हा काय केलं जातं बरं का, पेंडुलमचं जे सेटअप असतं त्याच्यावरती ठेवतात आणि त्याच्यावरती ठेवून काय करतात, कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन पण त्याच्यावरून कॅल्क्युलेट करून घेत असतात. राईट. तर त्याच्यावरून जे काय ते पॉलिश व्हॅल्यू फाइंड आउट करतील, पण ती पॉलिश व्हॅल्यू जी आहे 55 पेक्षा कमी असायला नको. राईट. तुम्हाला काय बोललो, शुड नॉट बी लेस दॅन 55. एवढी व्हॅल्यू लक्षामध्ये राहू द्या. सो ॲज पर मॉर्थ स्पेसिफिकेशन पॉलिश स्टोन व्हॅल्यू ऑफ द कोर्स ॲग्रिगेट यूज इन बिटुमिनस कॉन्क्रीट अँड सेमी डेन्स बिटुमिनस कॉन्क्रीट सरफेसिंग ऑफ द रोड शुड नॉट बी लेस दॅन 55. पुढे आता पुढचं काय, सो झालं आहे. सो नेक्स्ट इज वॉट, आता आपल्याला बघायचं आहे इम्पॉर्टंट टेस्ट आहे जी आपल्याला सिटीमध्ये पण लागत असते, सिटी ऑर मटेरियलमध्ये. राईट. तर तिचं नाव आहे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी टेस्ट. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी टेस्ट. सो स्पेसिफिक ग्रॅव्हिटी टेस्ट. आता स्पेसिफिक ग्रॅव्हिटी टेस्ट अँड ॲब्झॉर्प्शन टेस्ट एकत्र म्हणून देऊया, ॲब्झॉर्प्शन टेस्ट. तो आता ही शेवटची टेस्ट आहे, याला आपण बघून घेऊया. इम्पॉर्टंट टेस्ट ज्या होत्या त्या सगळ्या कव्हर करून टाकल्या. आता याला बघून घ्या, ही पण इम्पॉर्टंटच आहे, हिला पण समजून घेणं जरुरी. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी टेस्ट सगळ्यात महत्त्वाची बात काय बरं का, की आपल्या स्पेसिफिक ग्रॅव्हिटीची टेस्ट का करावी लागत असते बरं का, तर स्टोन ॲग्रिगेट जे असतात त्या स्टोन ॲग्रिगेटच्या स्पेसिफिक ग्रॅव्हिटीवरून आपल्याला एक अंदाज लागून जात असतो. तो म्हणजे आपली जी ॲग्रिगेट आहे त्याची क्वालिटी किती आहे, त्याची स्ट्रेंथ किती आहे. जर का समजा स्टोन ॲग्रिगेटची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जर का जास्त असेल तर याचा अर्थ ती जास्त जड आहे. तर ती जास्त जड आहे म्हणजे त्याची स्ट्रेंथ काय असू शकते, जास्त असू शकते. आणि आपल्याला तसे ॲग्रिगेट लागत पण असतात, बरोबर की नाही. तो स्पेसिफिक ग्रॅव्हिटीच्या मदतीमुळे आपल्याला जे काही आहे ॲग्रिगेटची स्ट्रेंथची आयडिया येऊन जात असते. राईट. ज्या स्टोनची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कमी आहे, तर ते जे काही स्टोन ॲग्रिगेट आहेत, ज्या स्टोन ॲग्रिगेटची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कमी आहे त्यांची जी काही स्ट्रेंथ असते ती वीक असते. त्यांची स्ट्रेंथ काय असते, वीक असते. असा अंदाज आपण लावू शकत असतो. त्यामुळे मला काय करायला पाहिजे, मला जे काही आहे मला स्टोन ॲग्रिगेटची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आणि वॉटर ॲब्झॉर्प्शन फाइंड आउट करायला पाहिजे. आता स्पेसिफिक ग्रॅव्हिटीची सांगितली मी स्ट्रेंथ, तो स्पेसिफिक ग्रॅव्हिटीला आपण रिलेट करून टाकलं स्ट्रेंथला. आता ॲब्झॉर्प्शनला, वॉटर ॲब्झॉर्प्शनला आपण कशासोबत रिलेट करतोय विचार करा. जर का समजा आपले ॲग्रिगेट जास्त पाण्याला ॲब्झॉर्ब करत असतील, याचा अर्थ त्या ॲग्रिगेटमध्ये व्हाईट जास्त आहेत.
जर समजा आपले ॲग्रिगेट पाण्याला जास्त ॲब्झॉर्ब करत असतील, याचा अर्थ ॲग्रिगेटमध्ये व्हाईट्स जास्त आहेत. आणि जर काय ॲग्रिगेटमध्ये व्हाईट जास्त असतील, याच्यावरून आपल्याला काय आयडिया भेटेल? याच्यावरून आपल्याला अशी आयडिया भेटेल की जे काही आपले ॲग्रिगेट आहेत ते ॲग्रिगेट पोरस आहेत. ॲग्रिगेट पोरस असतील त्याच्यावरून काय बरं का, तर ॲग्रिगेट जर का समजा पोरस असतील तर त्यांची स्ट्रेंथ झालं, तो स्ट्रेंथ झाली, क्रशिंग स्ट्रेंथ, इम्पॅक्ट आणि हार्डनेस, राईट का, तो टफनेस, हार्डनेस आणि क्रशिंग स्ट्रेंथ ही त्यांची कमी दिसायला भेटेल, राईट, ही त्यांची कमी दिसायला भेटेल. तर जे पोरस ॲग्रिगेट आहेत ते जे काही असतात त्यांची टफनेस पण, स्ट्रेंथ पण आणि हार्डनेस या तिघं प्रॉपर्टी आपल्याला कमी दिसायला भेटत असतात. तो वॉटर ॲब्झॉर्प्शनची पण टेस्ट आपल्याला करायची आहे आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटीची पण आपल्याला टेस्ट करायची आहे. तुम्हाला आयडिया कळाली का रे? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जास्त पाहिजे, वॉटर ॲब्झॉर्प्शन जी काय ॲग्रिगेटची ती काय असायला पाहिजे, कमी असायला पाहिजे. सो वॉटर ॲब्झॉर्प्शन कॅपॅसिटी कमी असायला पाहिजे. जास्त पाणी ॲब्झॉर्ब करणार तर व्हाईट जास्त असणार, ॲग्रिगेट पोरस असणार, त्याची स्ट्रेंथ, टफनेस आणि स्ट्रेंथ झाली, टफनेस झाली आणि हार्डनेस का असणार, कमी असणार. ठीक आहे. मग आता डिटर्मिनेशन ऑफ स्पेसिफिक ग्रॅव्हिटी पहिले आपण बघूया. तो सोबत होणार आहे, सायमल्टेनियसली आपण करत असतो. तो बघा, डिटर्मिनेशन ऑफ स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. तुम्हाला मी टेस्ट सांगतो. आता स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दोन प्रकारच्या असतात. त्या दोन प्रकारच्या स्पेसिफिक ग्रॅव्हिटीबद्दल पण मी तुम्हाला आयडिया देऊन देतो. आणि त्या दोन स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचा जो डिफरन्स असतो त्याला आपण वॉटर ॲब्झॉर्प्शन म्हणत असतो. याच्यावरती गेटमध्ये एक प्रश्न विचारला होता की वॉटर ॲब्झॉर्प्शन म्हणजे काय, याच्यावरती प्रश्न विचारला होता आणि त्याचं उत्तर काय होतं, जे दोन प्रकारच्या आपल्या स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहेत, कोणती, ॲपरंट स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, राईट. सो एक ॲपरंट स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असते आणि दुसरी बल्क स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असते. यांचा जो डिफरन्स असतो याला ॲब्झॉर्प्शन व्हॅल्यू म्हणतात. तर त्याच्यावरती गेटमध्ये क्वेश्चन विचारला होता, ते आपण बघणार आहे. तर पहिले आता एक काम करूया, डिटर्मिनेशन ऑफ स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. स्पेसिफिक ग्रॅव्हिटीला डिटर्मिन करण्यासाठी आपल्याकडे टेस्ट आहे. कोणत्या प्रकारची टेस्ट आहे सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष देऊन ऐकायचे. बघा, आता टेस्ट जी काय आहे, स्पेसिफिक ग्रॅव्हिटीची टेस्ट जी आहे या PDF मध्ये आपण बघतो. आता बघा बरं काय आपण काय करतो बरं का, आपली 10 mm पेक्षा जास्त साईजची, 10 mm पेक्षा जास्त साईजचे जे काही ॲग्रिगेट असतील ते ॲग्रिगेट मी घेतले, राईट. दुसरी बात, त्याला आपण काय करणार बरं का, त्यांच्यामध्ये असणारी जी काही त्यांच्यामध्ये असणारी, सो ही ॲग्रिगेट झाली, त्यांच्यामध्ये असणारी जी काही धूळ असेल, काही पार्टिकल वगैरे असतील, त्यांना मी काय करणार, असं गाळून घेईल. तो आतमध्ये असणारे जे काही पार्टिकल्स, क्ले पार्टिकल झालेत, ऑर्गॅनिक मॅटर झाले, ते आपण काय करून टाकतो, वेगळं करून टाकतो. ठीक आहे, तो ही पहिली स्टेप झाली. दुसरं नंतर काय करायचं, तर आता त्या ॲग्रिगेटला घ्यायचं दुसऱ्या याच्यामध्ये, सो या गमेल्यामध्ये टाकल्यानंतर काय करतो आता, ठीक आहे, गमल्यामध्ये टाकून पुन्हा त्या ॲग्रिगेटला काय करायचं, या बिकरमध्ये टाकायचं. ठीक आहे, बिकरमध्ये टाकायचं, याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि मस्त पद्धतशीर त्या ॲग्रिगेटला धुवून घ्यायचं. धुवून का घ्यायचं, कारण की ॲग्रिगेटला जर का समजा अजून काही माती वगैरे चिटकलेली असेल तर ती पण निघून जाईल. तर त्यामुळे काय करायचं, त्याला याच्यामध्ये टाकून त्या चांगल्या पद्धतीने मस्त धुवून घ्यायचं, राईट. तो धुवून त्याच्यामधलं पाणी वगैरे सांडून टाकलं. पाणी सांडल्यानंतर ती जी काही आता ॲग्रिगेट असेल त्या ॲग्रिगेटला मी काय करतोय, त्या ॲग्रिगेटला पुन्हा या बिकरमध्ये घेतो. या बिकरला स्वच्छ धुवून ठेवलेलं आहे. आता त्या बिकरमध्ये पुन्हा त्या ॲग्रिगेटला घेतोय आणि त्या याच्यामध्ये पुन्हा मी पाणी भरतोय. ते कोणतं पाणी भरतोय, पोर्टेबल वॉटर. सो पोर्टेबल वॉटर मी त्याच्यामध्ये भरतोय, राईट. नंतर पुढे काय करणार, पुढे बघा, हे पोर्टेबल वॉटरने भरलेलं आहे, दिसतंय का पाणी, हे पोर्टेबल वॉटर आपल्याला दिसायला भेटेल, राईट. तो पोर्टेबल वॉटरने भरलेले. आता मी काय करणार, त्याला मी 24 तासासाठी त्या ॲग्रिगेटला मी त्या पाण्यामध्ये 24 तासासाठी जसं तसं ठेवून देणार. ठीक आहे, तो 24 तासासाठी जसं तसं ठेवून देणार. 24 तास झाल्यानंतर आपण त्या ॲग्रिगेटला बाहेर काढणार आणि एखाद्या ड्राय कपडा असतो, एकदम ड्राय कपडा, त्या ड्राय कपड्यामध्ये आपण त्याला टाकणार. ड्राय कपड्यामध्ये टाकून त्याला मस्त चांगल्या पद्धतीने ॲग्रिगेटला आपण काय करून टाकणार, पुसून टाकणार. तो त्या ॲग्रिगेटला आपण काय करून टाकतो, पुसून टाकतो. ठीक आहे, तो ड्राय कपड्यामध्ये टाकल्यानंतर त्या ॲग्रिगेटला आपण पुसून टाकणार. पुसून टाकल्यानंतर काय होईल बरं का, ती जी काही ॲग्रिगेट तुम्हाला भेटेल, ते ॲग्रिगेट तुम्ही आता काय करणार, ती ॲग्रिगेट कोणत्या याच्यामध्ये असेल, तर लक्षात घ्या, ती जी ॲग्रिगेट आपल्याला भेटते आता ती सॅच्युरेटेड ॲग्रिगेट आहे. तुम्ही म्हणणार सॅच्युरेटेड कसं काय, कारण की त्याच्या व्हाईट्समध्ये जाऊन पाणी बसलेलं आहे. फक्त आपण सरफेसला काय करून टाकलं आहे, सरफेसला पुसून टाकलेला आहे, राईट. तो सरफेसला आपण पुसून टाकलं आहे, पण त्याच्या व्हाईट्समध्ये जाऊन पाणी बसलेलं आहे. 24 तास तुम्ही त्याला पोर्टेबल वॉटरमध्ये ठेवलेलं होतं. पोर्टेबल वॉटरमध्ये ठेवल्यानंतर बाहेर काढून त्याला कपड्यामध्ये पुसून घेत आहेत. सरफेसवरचं पाणी तुम्ही पुसतायत, परंतु त्याच्या व्हाईट्समध्ये जाऊन पाणी बसलेलं आहे. त्यामुळे ती जी ॲग्रिगेट आहे ती सॅच्युरेटेड ॲग्रिगेट आहे. ती ॲग्रिगेट कोणती आहे, सॅच्युरेटेड ॲग्रिगेट. एवढी बात आपल्या लक्षामध्ये येऊन जात असते. क्लिअर आहे का रे, इथपर्यंत क्लिअर आहे. तर ती ॲग्रिगेट जी आहे ती सॅच्युरेटेड फॉर्ममध्ये आहे, एवढी बात मला कळून जाते. पुढे काय करतो बरं का आपण आता, तर पुढे जर आपण बघायला गेलो, सो नेक्स्ट हे बघा, ही आपली झाली पुसून. तो पुसून झाल्यानंतर हे बघा, सो
आपण त्याला पुसून टाकले. इन्श्युअर 100% सरफेस ड्राय कंडिशन. याचा मिनिंग काय बरं का, तर तुम्ही त्या कपड्याने एकदम चांगल्या पद्धतीने पुसून टाका. असं पुसून टाका की त्याचा सरफेस ड्राय झाला आहे. बघा सरफेस ड्राय झाला आहे, सरफेस ड्राय झाला आहे, पण आतमध्ये जे व्हाईट्स आहेत ते पाण्याने भरलेले आहेत बरं का. आपण सरफेसला पुसून घेतलेला आहे, राईट. तो सरफेस ड्राय कंडिशन. तो सरफेस ड्राय कंडिशन त्याला म्हणतो सॅच्युरेशन सरफेस ड्राय, सॅच्युरेटेड सरफेस ड्राय. सॅच्युरेटेड सरफेस ड्राय म्हणजे काय बरं का, आतमध्ये सॅच्युरेशन आहे पण सरफेसला आपण काय करून टाकलं आहे, पुसून टाकलेलं आहे, ड्राय करून टाकलं आहे. त्याला म्हणतो आपण सॅच्युरेटेड सरफेस ड्राय ॲग्रिगेट. तर सॅच्युरेटेड सरफेस ड्राय ॲग्रिगेट जे आहे तिचं वजन करून टाका. वजन करून टाकलं. सो वजन करून टाकलं, हवेमध्ये त्याचं वजन करून टाकलं, अशा पद्धतीने मशीनवर ठेवून त्याचं वजन करून टाकलं. कळतं का रे टेस्ट कशी चाललेली. सुरुवातीला मी ॲग्रिगेट घेतलं ज्यांची सही 10 mm पेक्षा जास्त असावी. त्या ॲग्रिगेटला मी घेतल्यानंतर त्याच्यामध्ये असणारी घाण जी आहे तिला वेगळ्या करण्यासाठी थोडंसं सीयू हे करून टाकली सीयूमध्ये. नंतर काय केली बरं का, त्या ॲग्रिगेटला घेतली गमेल्यामधून घेऊन त्यांना पुन्हा आपण बिकरमध्ये टाकतो. बिकरमध्ये पाणी टाकतो, चांगल्या पद्धतीने धुवून घेतो. धुवून झाल्यानंतर पुन्हा आपण काय करतो बरं का, स्वच्छ धुवून झाल्यानंतर स्वच्छ बिकरमध्ये त्या ॲग्रिगेटला टाकणार. त्याच्यामध्ये पोर्टेबल वॉटर टाकतो, 24 तासासाठी ठेवतो. 24 तासानंतर ते पाण्याला सांडून घेणार, एखाद्या ड्राय कपड्यामध्ये ठेवणार त्या ॲग्रिगेटला आणि चांगल्यापणे पुसून घेणार. पुसल्यानंतर ती जी ॲग्रिगेट भेटते त्याला म्हणतो आपण सॅच्युरेटेड सरफेस ड्राय ॲग्रिगेट. सॅच्युरेटेड सरफेस ड्राय ॲग्रिगेटचा आता मी काय करतो, हवेमध्ये वजन मेजर करून घेतो. याचं वजन मला भेटून जाईल. इथपर्यंत क्लिअर आहे का सांगा, इथपर्यंत क्लिअर आहे का रे. हे टेस्ट तुम्हाला मी एवढं डीपमध्ये का सांगतो, हे टेस्ट तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये विचारतात आणि चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायचं. तो इंटरव्ह्यूमध्ये पक्का टेस्ट विचारतात तुम्हाला विचारतील की स्पेसिफिक ग्रॅव्हिटी तुम्हाला मेजर करायची कसं करणार. ते एक ॲक्च्युली तुम्हाला एक प्रोसिजर वाईज जर का बोलता आलं तर चांगली असते बात. ठीक, तर इथपर्यंत. पुढे आता काय करतो, याचं वजन मेजर कसं झालं. आता पुढे मी काय करतो माझ्याकडे ना आपल्याकडे एक जार असतो, तो वायर मेशचा एक जार असतो. वायर मेशचा जार कसा असेल, तो असा काहीतरी एक वायर मेशचा जार असतो. तुम्ही प्रॅक्टिकल केलेलं असणार आहे. सो असा जो काही आपल्याकडे असा वायर मेशचा एक जार असणार. जाळीचा एक जार असतो. अशी एक बकेट असते, राईट. ही बकेट असते. या बकेटचं आपण आता काय करूया, पाण्यामध्ये वजन किती असतं ते मेजर करून घ्या. सो खाली बकेट घेतली, राईट. खाली बकेट घेतलेली, ती बकेट घेतलेली आहे, बास्केट म्हणतो त्याला आपण. सो बास्केट, त्या खाली बास्केटला घेतलेले हे जे काही आहे ना निळ्या कलरचं, या निळ्या कलरचं जे काही सिलेंडर आहे याच्यामध्ये पाणी भरलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये मी काय करतोय, या बास्केटला बुडवतोय आणि इथं ना इथं काटा लावला आहे. हा काटा आहे, हा जो आहे ना हा काटा आहे, तो हा काटा आहे. तो इथं काय करतो बरं का, त्या पाण्यामध्ये जो काही आपला हा बास्केट आहे, खाली बास्केटचं वजन पाण्यामध्ये किती आहे ते मेजर करून टाकतोय. हा निळ्या कलरचा कंटेनर पाण्याने फुल भरलेला आहे. मी काय करतोय, बास्केट जो काही आहे त्या बास्केटला काय केलं, खाली बास्केटला पाण्यामध्ये बुडवतोय. तो खाली बास्केटला पाण्यामध्ये बुडवतोय, राईट. खाली बास्केटला पाण्यामध्ये बुडवून मग त्याचा इथं काटा असतो, त्या काट्यामध्ये अडकवतोय. म्हणजे मला खाली बास्केटचं पाण्यामध्ये वजन किती आहे ते मला भेटून जाईल. का, कारण की बियॉन्डची फोर्स खालून ॲक्ट करत असेल, त्यामुळे त्याचं वजन हवेमध्ये जेवढं असेल त्याच्यापेक्षा कमी भेटेल. तर खाली बास्केटचं पाण्यामध्ये वजन किती आहे ते मी नोट करून टाकेल. क्लिअर झालं का इथपर्यंत. मी जे काही बोललो ते क्लिअर झालं का सांगा रे. राईट. पुढे आता आपण काय करतो, कुठे गेलो रे, राईट. सो नेक्स्ट आता आपण खाली झालं. आता आपण त्याच्यामध्ये काय करणार, आपण ती जे काही बकेट आहे कोणती बरं का, ती जे काही बास्केट आहे बघा, ही बास्केट, त्या बास्केटला आता काय करणार, तो खाली बास्केटचं जे काही आहे वजन करून टाकलेलं आहे. आता मी खाली बास्केटचं पाण्यामध्ये वजन करून टाकलं आहे. आता आपण त्या बास्केटमध्ये ॲग्रिगेट टाकणार. कोणती ॲग्रिगेट बरं का, कोणती ॲग्रिगेट, आपण ती ॲग्रिगेट टाकणार ज्याचा काय होतं, सॅच्युरेटेड सरफेस ड्राय कंडिशनमधली. तर सॅच्युरेटेड सरफेस ड्राय कंडिशनमधली ज्याला पुसून घेतलं होतं त्याचं वजन मेजर करून घेतलं बघा. त्याला काय करतो, या बास्केटमध्ये टाकणार. त्याला मी काय करतो, या बास्केटमध्ये टाकतो आणि बास्केटमध्ये टाकून काय करता, आता त्या ॲग्रिगेटला आपण काय करतो, बास्केटमध्ये टाकून झालं. आता आपण त्या बास्केटला पाण्यामध्ये बुडवणार आणि वरती वजन असतं, त्या वजनाचं आपण काय करतो, वजन मेजर करून टाकतो. ठीक आहे, तो वजन मेजर करून टाकणार. हे बघा अशा पद्धतीने हे वजन मेजर करून टाकतो. म्हणजे आता मला काय भेटेल बरं का, की बास्केट तर आहेच, बास्केट आहे, बास्केटसोबत ॲग्रिगेट पण आहेत. कोणते ॲग्रिगेट, तो सॅच्युरेटेड सरफेस ड्राय कंडिशनवाले, सॅच्युरेटेड सरफेस ड्राय कंडिशनचे ॲग्रिगेट आणि खाली बास्केट, या दोघांचं वजन मी पाण्यामध्ये मेजर करून टाकले. यांचं दोघांचं वजन मी पाण्यामध्ये मेजर करून टाकले, राईट. तर याचं वजन येऊन गेलं. मी काय बोलतो मग आता, सॅच्युरेटेड सरफेस ड्राय वेट ऑफ द ॲग्रिगेट इन वॉटर, राईट. हे पण येऊन गेलं. पुन्हा काय बरं का, आता पुढे जर बघायला गेलं तर त्या ॲग्रिगेटला आता बाहेर काढायचं, ओव्हन ड्राय करण्यासाठी ठेवायचं. सो 24 तासासाठी 110 डिग्री सेल्सिअस एवढ्या तापमानामध्ये त्या ॲग्रिगेटला आता ठेवणार. का ठेवणार, कारण की त्या ॲग्रिगेटच्या सॅच्युरेटेड सरफेस ड्राय कंडिशनमध्ये असणारे जे ॲग्रिगेट त्यांच्या पोअर्समध्ये पाणी जाऊन बसलेलं आहे, राईट. मग आपण काय करतो, त्यांचं काय करणार, त्यांना ओव्हन ड्रायमध्ये ठेवल्यानंतर बाहेर काढणार आणि त्याचं वजन करून घेणार, राईट. सो अगेन टेक द वेट ऑफ द ओव्हन ड्रायड ॲग्रिगेट, त्याचं वजन करून टाकणार, याला पण वजन घेऊन घेणार, राईट. सो वजन झाल्यानंतर आता आपण आपलं काय करून टाकू, कॅल्क्युलेशन करून टाकू. ही स्टेप तुम्हाला पूर्ण कळाली का पुन्हा सांगू रे, पटकन बोला. ही स्टेप तुम्हाला कळाली का पुन्हा सांगू रे.
समजली. राईट. हां, तर टेस्ट तुम्हाला कळाली, तर तुम्हाला 2 शब्द याच्याबद्दल बोलता यायला पाहिजे. आता आपण एक काम करू. आता काय करायचं बरं का, कॅल्क्युलेशन बघा. हां, तर कॅल्क्युलेशन बघा बरं. आता काय आहे? सगळ्यात अगोदर पहिली बात काय, वेट ऑफ द, याचं वेट काय बोलतो आपण, याला ए म्हणतो. हां, वेट ऑफ सॅच्युरेटेड सरफेस ड्राय ॲग्रिगेट प्लस बास्केट इन अ वॉटर. तर तुम्हाला आठवते का, सॅच्युरेटेड सरफेस ड्राय कंडिशनवाले ॲग्रिगेट आणि बास्केट या दोघांना एकत्रितपर्यंत मी त्या काट्यामध्ये मोजलं होतं, पाण्यामध्ये बुडवलं होतं तेव्हा, बरोबर का. त्याचं वजनला मी ए म्हणतोय. आणि ते किती आलं होतं बरं का, तो लक्षात घ्यायचं. या टेस्टमध्ये जे तुम्ही खडी घेत असतात, ती खडी किती घेत असतात, ही खडी जी आहे लगभग आपण आता किती आहे, हे ग्रॅममध्ये ना 2000 काहीतरी घेतो. ठीक आहे, 2000 ग्रॅम जे एवढी खडी आपण घेत असतो. तर आता गंमत बघा बरं का, काय करतोय ते डिपेंड करतं कोणत्या प्रकारची तुम्ही हे करतात. त्यांचे 4 मेथड असतात. ठीक आहे. हां, आता इथं जे काय आहे ना, आता मी काय केलं आहे, तो जेव्हा मी आता ॲग्रिगेटचं डिपेंड करतं बरं का, वजन किती घ्यायचं. तुम्ही एक काम करूया, वजनला आपण बाजूलाच ठेवूया, वजनबद्दल आपल्याला की मेन्शन करायचं नाही. आता बघा, सो याचं वजन येऊन गेलं 2062. राईट. सो आपण तीन टेस्ट करतो. पहिल्यांदा जेव्हा मी केलं तेव्हा 2062 आलं. तो मला मला काय करायचे, 3 सॅम्पल घ्यायचे. राईट. तो 3 सॅम्पल आपण एकाबद्दल डिस्कस करूया, दुसऱ्याबद्दल आपण ॲव्हरेज नंतर घेऊन घेऊ. ठीक. हां, तर याचं वजन आलं 2062. नंतर पुढे वेट ऑफ बास्केट इन वॉटर. फक्त खाली बास्केट जेव्हा पाण्यामध्ये बुडवला होता, तर पाण्यामध्ये बुडल्यावरती त्या खाली बास्केटचं वजन किती आलं असेल, तर ते होतं 745. नंतर तो याला मी बी म्हणून देतोय. नंतर वेट ऑफ सॅच्युरेटेड सरफेस ड्राय ॲग्रिगेट इन वॉटर इज वॉट. काय येईल बरं का, आता त्याला ज्याला मी सी म्हणतोय, तर तुम्ही काय म्हणणार, ए मायनस बी करून टाक. म्हणजे जो काही आपला बास्केट आहे त्याचं वजन मायनस करून टाक. म्हणजे ॲग्रिगेटचं पाण्यामध्ये किती वजन असेल बुडाल्यावरती ते कळून देईल आपल्याला, बरोबर का. तर ए मायनस बी करून टाकलं ते 1317 एवढं वजन आपल्याला त्या पाण्यामध्ये दिसायला भेटते. पुढे काय करायचं, सो वेट ऑफ सॅच्युरेटेड सरफेस ड्राय ॲग्रिगेट इन एअर. आता हवेमध्ये किती, तर जेव्हा मी हवेमध्ये त्याला मेजर केलं ना, हवेमध्ये आपल्याला नक्कीच वजन त्याचं जास्त दिसायला भेटणार आहे. ते किती आहे, 2002. सो 2002 ग्रॅम एवढं वजन आपल्याला त्याला दिसायला भेटते. तो हवेमध्ये जेव्हा सॅच्युरेटेड सरफेस ड्राय कंडिशनचे जे ॲग्रिगेट ना, त्याला हवेमध्ये जेव्हा मेजर करतोय तर 2002 ग्रॅम एवढं वजन येते. पाण्यामध्ये जेव्हा त्याला मेजर केलं तेव्हा किती आलं, 1317. तो 1317 आलं. राईट. हे तर टोटल होतं. याच्यामध्ये काय होतं, याच्यामध्ये बास्केट पण होता, ॲग्रिगेट पण होतं. दोघांचं वजन एवढं आलं. बास्केटचं खाली वजन एवढं होतं, या दोघांमध्ये मायनस करून फक्त ॲग्रिगेटचं वजन पाण्यामध्ये एवढं आहे, हवेमध्ये एवढं आहे, सॅच्युरेटेड सरफेस ड्राय कंडिशनमधलं. पुढे वेट ऑफ द ओव्हन ड्राईड. आता तुम्ही ओव्हन ड्राईडसाठी ठेवलं होतं आणि त्याचं वेट करून आणलं. जर तुम्ही त्याला ओव्हन ड्राईडमध्ये ठेवून वेट केलं तर किती येते, ते 1900 किती येते, 1997 ग्रॅम. आता मी काय करतो बरं का, मला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कशी काढतात लक्षामध्ये घ्या रे. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कसं करतो, तर तुम्हाला माहिती आहे स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचे 2 पद्धतीचे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असतात. आता मी कोणती काढतोय बघा, वेट ऑफ ओव्हन ड्राईड. सो देअर फॉर व्हॉट, ओव्हन ड्राईड ड्राय ॲग्रिगेट म्हणतोय मी, ओव्हन ड्राईड ड्राय ॲग्रिगेट. सो देअर फॉर याला काय बोलणार मी, वेट ऑफ ड्राय ॲग्रिगेट. सो WS म्हणतो डिवाइड बाय, सो E डिवाइड बाय D मायनस सी. सो D मायनस सी म्हणजे काय बरं रे, D मायनस सी म्हणजे काय बरं का, सो हवेमध्ये मेजर केलेलं आहे. राईट. आणि याला मी काय केलं आहे बरं का, सो याला पाण्यामध्ये मेजर केलं आहे. तर तुम्ही मला सांगा, विचार करा बरं, मला विचार करून सांगा हे नेमकं मी काय काढतोय. चला मला सांगा बरं का, मी हे काय करतोय. जर मी D मायनस सी करतोय तर मला तुम्ही सांगा मी कशाचं वजन बोलतोय. बघू बरं तुमच्या किती लक्षात आहे, गोष्टी किती लक्षात आहे. जर मी D मायनस सी करतोय याचा अर्थ मी काय काढतोय, वेट ऑफ सॅच्युरेटेड सरफेस ड्राय. सो हा D याचं वजन म्हणजे हवेमध्ये जेव्हा मी त्यांना मेजर करतोय 2002 येते, पाण्यामध्ये मेजर करतोय याचा अर्थ किती येते, ते येते 1317. याचा दोघांचा डिफरन्स घेतो, याचा अर्थ काय भेटतोय तुम्हाला माहिती आहे का, तर तुम्ही जेव्हा ती 2002ची खडी पाण्यामध्ये बुडवतायत तर पाणी काहीतरी डिस्प्लेस होईल. मग जे डिस्प्लेस झालेले वाटर आहे ना, जे वाटर आहे ना, त्याचं वजन तुम्हाला भेटते. तर त्याचं वजन भेटतं. याचा अर्थ काय झाला बरं का, तो सेम व्हॅल्यूमचं विचार करा. जी ॲग्रिगेट तुम्ही त्या पाण्यामध्ये टाकलेली आहे तिचं व्हॅल्यूम जेवढी ॲग्रिगेट असेल, तो जेवढी ॲग्रिगेट पाण्यामध्ये बुडते तेवढ्या सेम व्हॅल्यूमचं पाणी बाहेर डिस्प्लेस होतं आणि मग तुम्हाला भेटून जाईल वॉटरचं वजन. सो वॉटरचं वजन सेम व्हॅल्यूमचं बघा. तुम्हाला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कशी काढतो आपण कसं बोलतो, वेट ऑफ द सॉलिड डिवाइड बाय वेट ऑफ द वॉटर ऑफ सेम व्हॅल्यूम. आलं लक्षामध्ये, ऑफ सेम व्हॅल्यूम म्हणतोय. मग देअर फोर तुम्हाला खाली काय भेटेल, वेट ऑफ वॉटर. तर तुम्हाला याच्यावरून काय भेटून जाते, मग आता D मायनस सी जर करून टाकलं तुम्ही तर D मायनस सी करून तुम्हाला काय भेटून जाईल, तुम्हाला वॉटरचं व्हॅल्यूम भेटून जाईल. तो वॉटरचं काय भेटून जाईल तुम्हाला, व्हॅल्यूमनी तुम्हाला डायरेक्ट सरळ वेट भेटून जाईल. मी त्यामुळे काय करून टाकलं बरं का, E डिवाइड बाय D मायनस सी जर करून टाकलं तुम्ही तर तुम्हाला काय भेटून जाईल रे, याच्यावरून स्पेसिफिक ग्रॅव्हिटी भेटून जाईल. बोला क्लिअर आहे का, कारण की D मायनस सी जो आम्ही करतोय
वॉटरचं वजन काढतोय. सो वेट ऑफ वॉटर इज इक्वल टू डी मायनस सी. सो ई बाय डी डिवाइड बाय डी मायनस सी करून टाका, तुम्हाला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी भेटून जाईल. कळालं का रे, का नवीन सांगू? कळालं का? ही झाली स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. आता ही जी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आपल्याला भेटते, ही कोणती स्पेसिफिक ग्रॅव्हिटी? ही ट्रू स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. ही कोणती स्पेसिफिक ग्रॅव्हिटी? ही ट्रू स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. तो आता बघा काय म्हटले मी, ई म्हणले ई. तो ई म्हणजे कोणता आला बरं का, कुठे येतो? वेट ऑफ 100 ॲग्रिगेट इन एअर, राईट. सो ई बाय तो आता 2.915 आला. इथे खाली काय मेन्शन केले? ॲपरंट स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. आता दोघांचा फरक मी तुम्हाला सांगतो, व्हॅल्यू तुम्ही लक्षामध्ये ठेवून घ्या. याचा दोघांचा फरक आपण सांगतो आणि त्याच्यानुसार आपण काय करतो आता लक्षात घ्या. तर ई डिवाइड बाय ई मायनस सी करतो. आता ई मायनस सी करतोय म्हणजे काय? ई मायनस सी करतोय वेट ऑफ सॅच्युरेटेड सरफेस ड्राय ॲग्रिगेटचं जे वजन आहे, राईट ना, पाण्यामधलं, ते मी मायनस करतोय. सो वेट ऑफ सॅच्युरेटेड, सो कुठे केलं मी? ई मायनस सी करतोय, राईट. वेट ऑफ 100 याच्यामधून मी मायनस करतोय हे, आणि तर मायनस केलं होतं डी मायनस. तर तुम्ही मला एक बात सांगा, या दोघांवरून आपण काय करतोय? या दोघांमधून आपण काय करतोय, राईट? या दोघं गोष्टी तुम्हाला ॲपरंटच्या आणि याच्या मी एक डिफिनेशन लिहून देतो, त्याच्यावरून तुम्हाला कळून जाणार. वॉटर ॲब्झॉर्प्शन आपण कसं करतो? वॉटर ॲब्झॉर्प्शन तुम्हाला जर का कोणी विचारलं वॉटर ॲब्झॉर्प्शनची टेस्ट कशी करतात सांगा. सोपे. काय? 24 तासासाठी ॲग्रिगेटला ठेवा. 24 तासानंतर पहिले बघा, ड्राय ॲग्रिगेटचं वजन मेजर करून टाका. नाही तर एक काम करा, तुम्ही त्याला काय करा, पोर्टेबल वॉटरमध्ये 24 तासासाठी ठेवा. 24 तासानंतर ॲग्रिगेटला बाहेर काढा, चांगल्या पद्धतीने पुसून घ्या. पुसून झाल्यानंतर सॅच्युरेटेड सरफेस ड्राय कंडिशन ॲग्रिगेटचं वजन मेजर करून टाका. हवेमध्ये काहीतरी वजन भेटून जाईल. त्याला ओव्हन ड्रायमध्ये ठेवा. 24 तासासाठी ओव्हन ड्रायमध्ये ठेवल्यानंतर त्याचं वजन मेजर करून टाका, तर ते वजन काहीतरी येऊन जाईल. मग वॉटर ॲब्झॉर्प्शन काय असेल? सिंपल. सुरुवातीला वजन मेजर केलं होतं एस एस डीचं वजन आलं होतं W2 हवेमध्ये, राईट. आणि W1 म्हणजे काय? ओव्हन ड्राय केल्यानंतर त्याचं वजन येऊन जाईल. तो W2 मायनस W1 डिवाइड बाय W2 जर करून टाकला तर मला काय भेटून जाईल बरं का? मला भेटून जाईल की त्याच्या आतमध्ये पाणी किती आहे. त्याच्या आतमध्ये असणारं जे पाणी ना, त्याचं वजन भेटून जाईल. मग जर त्याच्या आतमध्ये असणारं पाण्याचं वजन जर तुम्हाला भेटून घेतलं, तर तुम्हाला त्याच्या आतमध्ये असणाऱ्या पाण्याचं वजन जर का भेटून गेलं, तर तुम्ही तुम्हाला सांगा, वजन जर तुम्हाला भेटून गेलं तर तुम्ही व्हॉल्यूम काढू शकतात का? काढू शकतात. व्हॅल्यूम ऑफ वॉटर काढू शकतात. कशा पद्धतीने काढू शकतात तुम्ही? व्हॅल्यूम ऑफ वॉटर काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? सो वेट डिवाइड बाय डेन्सिटी जर करून टाकलं तुम्ही, तर तुम्हाला काय भेटून जाईल? व्हॅल्यूम भेटून जाईल. व्हॅल्यूम ऑफ वॉटर काढून टाकलं म्हणजे काय? व्हॅल्यूम ऑफ व्हॉइड काढून टाकलं, तर व्हॅल्यूम ऑफ व्हॉइड आपण काढून टाकत असतो. त्यामुळे मी काय बोलतोय तुम्हाला, सिंपल आहे. तुम्ही वजनाच्या तरीकेनुसार पण सांगू शकतात. तर ही जी काही आहे, ही टेस्ट आपण अशा पद्धतीने फॉलो करत असतो. आता तुम्हाला मी डिफिनेशन लिहून देत असतो, फायनली तुम्हाला ती टेस्ट व्यवस्थित कळून जाईल. आता बघा, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दोन प्रकारच्या आहेत. पहिली आहे ॲपरंट स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. याला मी ट्रू स्पेसिफिक ग्रॅव्हिटी पण म्हणतो. तो ज्याला आपण फक्त जी लिहितो ना, ती आपली ॲपरंट स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असते किंवा ट्रू स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असते. ठीक. सो ॲपरंट स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. आता ॲपरंट स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कसं काढतो मी लक्षात घ्या. ॲपरंट स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज इक्वल टू, सो जी ॲपरंट म्हणा, इज इक्वल टू एक फॉर्म्युला लिहून देतो, इज इक्वल टू MD डिवाइड बाय नेट व्हॅल्यूम डिवाइड बाय रो W, राईट. हे झालं आपला जी ॲपरंट. काय मिनिंग होतोय समजून घ्या. जे ॲग्रिगेट असतात त्या ॲग्रिगेटचं आपण काय करून घेतोय? कोणत्या? ड्राय ॲग्रिगेटचं वजन करून घेतोय. खाली व्हॅल्यूम कोणाचा आहे? व्हॅल्यूम ड्राय ॲग्रिगेटचाच आहे. तर टोटल ॲग्रिगेटचा व्हॅल्यूम नाही आहे, फक्त व्हॅल्यूम ऑफ सॉलिड्स. सो मास ऑफ सॉलिड्स डिवाइड बाय व्हॅल्यूम ऑफ सॉलिड्स जर मी केला, तर तुम्हाला नाही वाटत का रे, तुम्हाला रो एस भेटून जातो. याला म्हणतो डेन्सिटी ऑफ सॉलिड्स. सो डेन्सिटी ऑफ सॉलिड्स डिवाइड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर तुम्हाला शिकवलं मी, राईट. सो जी ॲपरंट भेटून जाईल. याला म्हणतो ट्रू स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. क्लिअर आहे का? म्हणजे मी काय करतोय आता, तुम्ही त्या कॅल्क्युलेशनमध्ये पण बघू शकतात की आपण काय करतोय. आता आपल्याला काय पाहिजे? सो एकतर रो एस डिवाइड बाय रो डब्ल्यू तुम्ही काढून घेतात. कशा पद्धतीने ते वरती सांगून दिले. हा आहे आपला रो एस, राईट. सो देअरफॉर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी मी कसं काढलेले? ई वेट ऑफ 100 ॲग्रिगेट. सो वेट डिवाइड बाय डी मायनस सी. सो वेट ऑफ द ड्राय ॲग्रिगेट डिवाइड बाय वेट ऑफ द वॉटर. तर अशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करून टाकतो. तो झालं का? हे तुम्हाला कळालं, हे ॲपरंट. बट बल्क स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जी असते त्याच्यामध्ये काय करत असतो आपण? सो बल्क ही झाली आपली ॲपरंट स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. बल्क स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काय असते बघा. बल्क स्पेसिफिक ग्रॅव्हिटीमध्ये मास ऑफ ड्राय ॲग्रिगेट डिवाइड बाय टोटल व्हॅल्यूम ऑफ ॲग्रिगेट.
डिवाइड बाय टोटल व्हॅल्यूम ऑफ ॲग्रिगेट इन्क्लुडिंग व्हाईट्स, याच्यामध्ये व्हाईट्स पण असतील. पण अगोदर जे मी बघितलं त्याच्यामध्ये फक्त व्हॅल्यूम ऑफ ॲग्रिगेट होते, व्हाईट्सचं व्हॅल्यूम न होता, व्हाईटचा व्हॅल्यूम न होता, राईट. पण इथं काय बरं का, इथं टोटल व्हॅल्यूम आहे डिवाइड बाय रो डब्ल्यू. हे झालं आपलं बल्क, हे झालं आपलं बल्क. फरक काय दिसायला भेटतो बरं का दोघांमधला फरक बघा. अगोदरमध्ये काय होता, सो जी ॲपरेंटमध्ये होता एम डी डिवाइड बाय व्हॅल्यूम ऑफ ॲग्रिगेट होता. सो व्हॅल्यूम ऑफ ॲग्रिगेट याच्यामध्ये व्हाईट्स न होते, व्हाईट्सचं व्हॅल्यूम न होते, राईट का, डिवाइड बाय रो डब्ल्यू. हा झाला आपला ॲपरेंट, हा झाला आपला बल्क. दोघांमध्ये फरक दिसतोय का, दोघांमध्ये फरक दिसतोय. आणि या दोघांचा जो डिफरन्स असतो, या दोघांच्या डिफरन्सलाच आपण काय म्हणून देतो, वॉटर ॲब्झॉर्प्शन व्हॅल्यू. यालाच आपण काय म्हणतो, वॉटर ॲब्झॉर्प्शन व्हॅल्यू म्हणतो. का बरं का, तुम्हाला कळून जाईल. विचार करा, जो काही फरक दिसायला भेटतोय तो फरक फक्त कशाचा आहे, तो फक्त व्हॅल्यूम ऑफ व्हाईट्सचा आहे. तो जेवढे व्हॅल्यूम ऑफ व्हाईट्स असतील तेवढेच काय असतील, तेवढंच पाणी त्याच्यामध्ये घुसणार आहे. मग जेवढे व्हॅल्यूम ऑफ व्हाईट्स असतील तेवढेच पाणी घुसणार आहे. तर तुम्हाला नाही वाटत का या दोघांचा डिफरन्स, तो देअरफॉर तुम्ही काय लिहिता आता, वॉटर ॲब्झॉर्प्शन, वॉटर ॲब्झॉर्प्शन तुम्हाला काय लिहायचं बरं की, तो दोघांचा डिफरन्स जो काही आहे तुम्ही लिहिणार इथं. हां, सो दोघांचा डिफरन्स, ठीक आहे. सो वॉटर ॲब्झॉर्प्शन व्हॅल्यू इज इक्वल टू, वॉटर ॲब्झॉर्प्शन व्हॅल्यू इज इक्वल टू जी ॲपिरंट, जी आपण म्हणूया जी ॲपिरंट मायनस जी बल्क, राईट. जी ॲपरेंट मायनस जी बल्क. आता जी ॲपरेंट मायनस जी बल्क तुम्हाला दिसायला काय भेटेल बरं का, याच्या ॲपरेंटमध्ये व्हॅल्यूम कमी असतो. व्हॅल्यूम कमी असेल म्हणजे जी ॲपरेंट मोठा असेल. सो जी ॲपरेंट काय असतो आपला मोठा असतो आणि जी बल्क आपला काय असतो छोटा. या दोघांचा डिफरन्स जर केला तर तुम्हाला वॉटर ॲब्झॉर्प्शन व्हॅल्यू भेटून जाईल, ठीक. वॉटर ॲब्झॉर्प्शन व्हॅल्यू भेटून जाईल. ते हा प्रश्न जो काय गेटमध्ये विचारला होता, तुम्ही एक वाक्य लिहून टाकायच्याबद्दल. द डिफरन्स ऑफ ॲपरंट, the difference of apparent and bulk, the difference of apparent and bulk specific gravity signifies the amount of water permeable whites of aggregate. जर हे दोघं जर काढून टाकले ना तर यांचा डिफरन्स तुम्हाला काय देईल की त्या ॲग्रिगेटमध्ये व्हाईट्स किती आहेत, वॉटर ॲब्झॉर्प्शन व्हॅल्यू तुम्हाला भेटून जाईल, राईट. वॉटर ॲब्झॉर्प्शन व्हॅल्यू तुम्हाला भेटून जाईल, सरळ व्हॅल्यू वॉटर ॲब्झॉर्प्शन व्हॅल्यू तुम्हाला भेटून जाईल, डायरेक्ट पर्सेंटेजमध्ये भेटून जाईल, ठीक. डायरेक्ट पर्सेंटेजमध्ये भेटून जाईल. ही आली. तर मग आता इथे एक वाक्य लिहून टाका अजून, वॉटर ॲब्झॉर्प्शन मस्ट नॉट बी ग्रेटर दॅन 0.6%, must not be greater than 0.6% by weight of aggregate, right. सो हे लक्षात ठेवा. सो वॉटर ॲब्झॉर्प्शन मस्ट नॉट बी ग्रेटर दॅन 0.6 बाय वेट ऑफ ॲग्रिगेट. सो ही वाली बात जी आहे तुम्ही लक्षामध्ये राहू द्या. तो कोणत्या केसमध्ये बोलतोय बरं का, आपल्या पेमेंटसाठी जर का आपण ही ॲग्रिगेट यूज करत असणार तर त्या केसमध्ये वॉटर ॲब्झॉर्प्शन व्हॅल्यू जी काही आहे ती ॲग्रिगेटची ती 0.6 पेक्षा जास्त असायला नको. पण जनरली वॉटर ॲब्झॉर्प्शनची व्हॅल्यू लाय कुठे होत असते ते पण लिहून टाका. जनरली इट इज ब्रॅकेटमध्ये, जनरली इट इज इन द रेंज ऑफ 0.1 to 2%. जनरली जर बघायला गेलात ना वॉटर ॲब्झॉर्प्शनची जी काही व्हॅल्यू असते ती 0.1 to 2% ऑफ द वेट ऑफ ॲग्रिगेट, राईट का, ऑफ द ॲग्रिगेट, वेट ऑफ ॲग्रिगेट याच्या तुलनेने. म्हणजे आपण काय करायचं आता वेटच्या मदतीने करायचं. वेट म्हणजे काय बरं का, आता वेटच्या मदतीने मी वॉटर ॲब्झॉर्प्शन व्हॅल्यू कशी काढतो लक्षात घ्या. मी काय केलं होतं बरं का, तो या जारमध्ये धुतलेली जी ॲग्रिगेट होती त्याला आपण या जारमध्ये टाकतो. सो डिस्टिल वॉटरमध्ये ठेवतो 24 तासासाठी, त्याला बाहेर काढतो, पुसून घेतो. पुसलेल्याचं जे काय आहे त्याला म्हणतो आपण SSD ॲग्रिगेट. आता SSD ॲग्रिगेट जे असते त्याचं वजन करून टाकणार ते W1 येऊन जाणार. याला आता SSD ॲग्रिगेटला मी ओव्हनड्रायसाठी ठेवणार, बाहेर काढणार 24 तासामध्ये त्याचं वजन करून टाकणार ते W2 येऊन जाणार, राईट. सो W2 मायनस W1 जर तुम्ही करून टाकलं, सो W2 मायनस W2 जर करून टाकलं तर हे तुम्हाला जास्तीचं वजन भेटेल. हे तुम्हाला काय भेटेल बरं का, जास्तीचं वजन भेटेल. कोणापेक्षा जास्तीचं वजन भेटेल, तर डिवाइड बाय काय करावं लागेल मला, W1 करावं लागेल. W1 काय करावं लागेल, सुकलेली जी ॲग्रिगेट आहे त्याच्यापेक्षा जास्त पाणी किती घुसलेलं आहे तर तुम्हाला काय W1 करावं लागेल, W2 नाही करावं लागणार, W1 करावं लागेल. हे डोक्यामध्ये करून घ्या. सो W2 मायनस W1 डिवाइड बाय W1 इंटू 100 करावं लागेल, राईट. तर जी कोरडी ॲग्रिगेट आहे ना त्याच्या रिस्पेक्टमध्ये किती वजन जास्त आलेलं आहे, एवढं वजन जास्त आले. ते झालं वॉटर ॲब्झॉर्प्शनचा फॉर्म्युला.
हा वॉटर ॲब्झॉर्प्शनचा फॉर्म्युला. तर वॉटर ॲब्झॉर्प्शन अशा पद्धतीने काढून टाकत असतो. आणि या स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कशा काढल्या, या स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कशा काढल्या हे बघा. आता मला फाइंड आउट करायचं आहे, ॲपरंट स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. ॲपरंट स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला काय बोललो, ॲपरंट स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला काय बोललो, रो ऑफ सॉलिड डिवाइड बाय रो ऑफ वॉटर, राईट. आणि ही स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ॲक्च्युली ही बल्क आहे. तो बल्कचा मी काय करतो, रो ऑफ मटेरियल डिवाइड बाय रो ऑफ वॉटर अशा पद्धतीने आपण काढत असतो. इथं सॉलिड्स असायला पाहिजे, याच्यामध्ये व्हाईट्स राहत नाही, तर चेक करा बरं का काय दिलं आहे. ई म्हटलं आहे, ई म्हणजे ओव्हन ड्राईड केलेलं जे काय त्याचं काय म्हणलं आहे, वेट, तो वेट, राईट. ई मायनस सी म्हणजे काय, तर ई मायनस सी म्हटल्यावरती हा ई आहे, या ईमधून जर का समजा मी सी मायनस करतो आहे, तो वेट ऑफ SSD ॲग्रिगेट इन वॉटर असं जर का समजा मी करत असेल तर आपल्याला वॉटरचं वजन भेटणार आहे. इथं मी काय केलं होतं, डी मायनस सी केलं होतं. सो ओव्हन ड्राईडचं ॲग्रिगेटमधून मी सी मायनस केला होता. सो डी मायनस वेट ऑफ SSD इन एअर याच्यामधून मी मायनस केला होता. म्हणजे लक्षामध्ये घ्या रे, लक्षामध्ये घ्या. तुम्हाला फरक कळतोय का, इथं बघा, इथं खाली ई मायनस सी करतोय आणि इथं डी मायनस सी करतोय. तुम्हाला फरक कळतोय का बघा बरं दोघांचा फरक. जेव्हा मी ई मायनस सी करतोय याचा अर्थ वेट ऑफ ओव्हन ड्राईडमधून मी मायनस काय करतोय, वेट ऑफ ॲग्रिगेट इन वॉटर हे मायनस करतोय. म्हणजे मी डायरेक्ट व्हाईटसुद्धा मायनस करतोय, पण इथं जर बघायला गेला तुम्ही डी मायनस सी जेव्हा तुम्ही करतायत ना, तर याच्यामध्ये व्हाईट्स राहून जात आहेत. तर याचा अर्थ काय आहे, याच्यामध्ये आपण व्हाईट्सला कन्सिडर केलेला आहे. सो व्हाईटला कन्सिडर केला आहे. मग हा जो काही स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आला आपला, ही बल्क स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे आणि ही आपली काय आहे, ही ॲपरंट स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे. या दोघांचा फरक जर का आपण घेतला तर आपल्याला काय भेटून जाणार, आपल्याला जो काय आहे वॉटर ॲब्झॉर्प्शन भेटून जाणार, राईट. सो या दोघांचा फरक जर समजा आपण घेतला तर आपल्याला वॉटर ॲब्झॉर्प्शन भेटून जात असतो. तर या दोघांचा फरक गेले गेटमध्ये डिफिनेशन आली होती की याच्यावरून आपल्याला किती व्हाईट्स आहेत यांचा अंदाज येऊन जातो या दोघांचा डिफरन्स घेतल्यावरती. परंतु त्याचा फॉर्म्युला अशा पद्धतीने आपण काढलेला असतो साईडला. तर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झालेली, बोला क्लिअर झालं काय रे. आता जनरली स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, कोणती ग्रॅव्हिटी, तो ॲपरंट स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ द ॲग्रिगेट शुड बी लाईज बिटवीन, तो इथं दिलं आहे आता ते ॲपरंट स्पेसिफिक ग्रॅव्हिटीची काय तिची व्हॅल्यू तुम्ही लिहून घ्या, कुठे लाय होती ती, 2.6 ते 2.9. जनरली 2.6 ते 2.9 स्पेसिफिक ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू जी आहे 2.6 ते 2.9च्या दरम्यान आपल्याला दिसायला भेटत असते. सो स्पेसिफिक ग्रॅव्हिटी व्हॅल्यू ऑफ द ॲग्रिगेट इज जनरली 2.6 to 2.9, राईट. आणि 0.6 पेक्षा जास्त वॉटर ॲब्झॉर्प्शनची व्हॅल्यू असायला नको, राईट. एवढी बात मी तुम्हाला सांगून दिलेली आहे. बोला तुम्हाला बोलता येईल का, 2 शब्द याच्यावरती रिपीट करायची जरूरत आहे का, करा, याच्यावरती विचार करा, तुम्हाला गोष्टी कॅल्क्युलेट करता येतील. तुम्हाला कॅल्क्युलेशनचा टेबल पण देऊन दिला आहे, याचा मस्त चांगल्या पद्धतीने तुम्ही लिहून घ्या, तुम्हाला कळून देईल बात. नेक्स्ट काय असतं, आता अशा पद्धतीने ॲग्रिगेट आपलं संपलेलं आहे. आता आपण बघत असतो बिटुमन. आता आपण काय बघणार, बिटुमन. तो बिटुमनबद्दल बघूया. आता बिटुमेनबद्दल काय बघतो बरं का. बिटुमेनबद्दल जर आपण बघायला गेलो तर आपल्या लक्षामध्ये येऊन जात असते की बिटुमेन हा सुद्धा आपला हायवे मटेरियल आहे. सो बिटुमेन आपला काय आहे, हायवे मटेरियल आहे, बरोबर. बिटुमेनला कसं मिळवतात याच्यावरती तुम्हाला छोट्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात. तर लक्षात घ्या, आपल्याला काय लागत असतं, ॲग्रिगेटसोबत बाइंडर लागत असतो. आणि बाइंडर कोणकोणते आहेत आपल्याकडे 2 बाइंडर आहेत, एक आहे बिटुमन आणि एक आहे टार. तर बाइंडर मटेरियल आपल्याला लागत असतात. ॲग्रिगेटसोबत चिटकवण्यासाठी 2 बाइंडर मटेरियल आपल्याला लागतील, एक असेल बिटुमन, एक असेल टार. तर बिटुमन आणि टार आपल्याकडे 2 बाइंडर मटेरियल असतील. बिटुमेनबद्दल काय कहाणी आणि टारबद्दल काय कहाणी, यासाठी मी तुम्हाला 2 फरक सांगतो. तुम्हाला काय करतो, 2 फरक सांगतो. तर तुम्ही फरक काय करायचा, इथे लिहायचं बिटुमेन, इथे लिहायचं टार. सो इथे बिटुमेन लिहायचा, इथे लिहायचा टार. आता आपण काय करणार बरं का, तो इथे बिटुमेन लिहितोय, इथे टार लिहितोय. आता आपण काय करतोय लक्षात घ्या. बिटुमेन आणि टारचा फरक तुम्हाला विचारतात, तुम्ही सांगून देतो. ॲग्रिगेटसोबत बाइंडर म्हणून आपण बिटुमिनन आणि टारला वापरत असतो. बिटुमिनस आणि टार काय असतो यासाठी तुम्हाला मी सांगतो. आपल्याकडे काय असतं माहिती आहे का, आपल्या भारतामध्ये म्हणा किंवा इतर देशामध्ये म्हणा, तेलाच्या खाणी असतात, पेट्रोलियम, राईट ना. तर तेलाच्या खाणी असतात. तर आपण काय करतो, त्या तेलाच्या खाणीमधून जे ना ते तेल आपण बाहेर काढतो. पण तुम्ही जर बघायला गेलात तर तेल काही शुद्ध स्वरूपात राहत नाही, त्याच्यामध्ये खूप सारी इम्प्युरिटी असते. इम्प्युरिटी खूप जास्त असते त्याच्यामध्ये. तर इम्प्युरिटी त्याच्यामध्ये खूप जास्त दिसायला भेटते, बरोबर. तर ते जे काही तेल आहे ते शुद्ध स्वरूपामध्ये राहत नाही, त्याच्यामध्ये खूप सारी इम्प्युरिटी दिसायला भेटत असते.
पुढे काय करतो, त्या तेलला आणतो आपण आणि आपण त्याला काय करतो, रिफायनरी, आपल्या रिफायनरी कंपन्या असतात त्या कंपन्यामध्ये नेतो, बरोबर. आता गंमत बघा, आपण काय करतोय, त्या तेलवरती जर का मी फ्रॅक्शनलायझेशन डिस्टिलेशन जर का केलं, आता बघा फ्रॅक्शनलाइज डिस्टिलेशन म्हणजे काय, तुम्हाला मी यासाठी इमेज दिलेली आहे इथं, हे बघा, हे आहे आपलं क्रूड ऑइल. बघा मी काय बोलतोय, तर जे काही मी त्या खाणींमधून ऑइल आणलेलं आहे, पेट्रोलियम ऑइल, त्याला आपण क्रूड ऑइल म्हणतो. क्रूड ऑइल म्हणजे काय, याच्यामध्ये खूप जास्त इम्प्युरिटी आहे, तो क्रूड ऑइल, ठीक आहे, ते क्रूड ऑइल आहे. आता आपण काय करतो, त्या क्रूड ऑइलला आपण पाठवतो याच्यामध्ये, बघा सेटअप कसं आहे, त्या क्रूड ऑइलला आपण पाठवतो याच्यामध्ये. आता काय होणार, क्रूड ऑइलला आपण याच्यामध्ये पाठवतोय आणि याला आपण उष्णता देतो, राईट. आपण काय करतो, उष्णता देतो. तर उष्णता दिल्यानंतर काय होईल बरं का, याचं जे काही क्रूड ऑइल आहे, त्या क्रूड ऑइलचं काय होईल, त्या क्रूड ऑइलचं आपल्याला दिसायला भेटेल काय, वाफ होताना दिसायला भेटेल, तर वाफ वगैरे होताना दिसायला भेटेल, राईट. मग काय होतं, वाफ वगैरे होताना दिसायला भेटेल आणि ही वाफ जी आहे ना, आपण काय करतो, कलेक्ट करतो, इथून कलेक्ट करा, इथून कलेक्ट करा, इथून कलेक्ट करा, इथून कलेक्ट करा. आता ती जी काही वाफ होते, त्या वाफला जे काही ना, वाफ कंडेन्स होऊन जाते आणि कंडेन्स होऊन जे तुम्हाला भेटेल, हे प्रोडक्ट तुम्हाला बाहेर भेटतील. तर पेट्रोलियम प्रोडक्ट किंवा क्रूड ऑइलपासून आपण काय मिळवतोय, बघा काय काय मिळवतोय आपण, काय काय मिळवतोय. सो सगळ्यात टॉपच्या याच्यावरून वरची जी काही प्लेट असेल तिथून आपण पेट्रोलियम गॅस भेटतोय आपल्याला, खाली पेट्रोल ऑइल भेटतोय, खाली केरोसिन भेटतोय, खाली डिझेल भेटतोय, फ्यूल ऑइल भेटतात आणि सगळ्यात बॉटममधून जे काही आपल्याला काय काय भेटतं बघा, बॉटम आस्फाल्ट भेटते. आस्फाल्ट म्हणजे डांबर असते, डांबर आणि खडीचं मिक्सचर असेल ते, राईट. सो इथून आपल्याला आस्फाल्ट भेटून जात असतो. सांगायचं तात्पर्य काय बरं का, की जे काही आपले क्रूड ऑइल आहेत त्यांना तापवायचं, तापवल्यामुळे त्यांची वाफ होत असते, वाफ कंडेन्स होऊन जात असते, हलकी वाफ वरती जाईल, कंडेन्स होईल आणि जे काही भेटेल तुम्हाला काय भेटेल बरं का, हे वेगवेगळे प्रोडक्ट भेटतील आणि हे आपले वापरण्यामध्ये घेतो, राईट. मग बिटुमेन सुद्धा यांच्यापैकी एक आहे. सो बिटुमेन सुद्धा आपण अशाच पद्धतीने तयार करतो. याला म्हणतो आपण याला म्हणतो फ्रॅक्शनलायझेशन डिस्टिलेशन. ओके, त्याच्याबद्दल आपण लिहिणार आहोत. तर हे फ्रॅक्शनल डिस्टिलेशन आहे, असं करत असतो. मग काय होईल बरं का, फ्रॅक्शनल डिस्टिलेशनच्या मदतीने आपला बिटुमेन आपल्याला भेटत असतो. झालं बिटुमेन. ही फ्रॅक्शनल डिस्टिलेशनच्या केसमध्ये आपल्या लक्षामध्ये काय ठेवावं लागत असतं, याच्यामध्ये आपण जी एअर असते, इथं बघा, इथं जी आहे ना बाहेर हवा थोडीफार हवा लागू द्यावी लागते. तर हवा जी आहे ना, पूर्ण पॅक केलेली नाही मी त्याला, हवेच्या प्रेसेसमध्ये होते, राईट. ही झाली याची प्रोसिजर. दुसरी असते आपली, आता बघा, तर इथे बिटुमेन, इथे टार. तो बिटुमेनचा पहिला पॉईंट. बिटुमेनचा पहिला पॉईंट काय, बिटुमेन इज मॅन्युफॅक्चर बाय, सो पहिला पॉईंट लिहून घ्या, तुम्ही फरक स्पष्ट करतायत, लिहून घ्या पटापट. बिटुमेन इज मॅन्युफॅक्चर बाय, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन ऑफ पेट्रोलियम, मॅन्युफॅक्चर बाय फ्रॅक्शनल, इथे लिहितो खाली, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन ऑफ पेट्रोलियम, राईट. आणि इकडे या टारमध्ये काय लिहितो, टार इज मॅन्युफॅक्चर बाय डिस्ट्रक्टिव्ह डिस्टिलेशन ऑफ कोल अँड वूड. आता लक्ष द्या काय, ठीक आहे. सो बिटुमेन आणि टारचा फरक मी तुम्हाला सांगतोय, बिटुमेन आणि टारचा फरक आपण बघतोय, लक्षात घ्या. पहिले तुम्हाला कळालं, राईट. आणि हे बघा, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन इन द प्रेसेन्स ऑफ एअर, असं ब्रॅकेटमध्ये लिहून घ्या, इन द प्रेसेन्स ऑफ एअर, हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. आणि इथे लिहायचं इकडे याचं डिस्ट्रक्टिव्ह डिस्टिलेशन इन द ॲब्सेन्स ऑफ एअर, आता गमन बघा, डिस्ट्रक्टिव्ह डिस्टिलेशन, तुम्ही दारू पाडण्याचे प्रोसिजर बघितले का, दारू कशी पाडतात, तुम्ही बघा दारू कशी पाडतात, सेम त्याच्यासारखी डिस्ट्रक्टिव्ह डिस्टिलेशन कशी करतात, टार कसं बनवतात बघा. हे असं कंटेनर असतं, याच्यामध्ये ना कोलला ठेवतात, हे कोल आहे, राईट. हा कोल आहे, तर कोलला ठेवतात, हा कोल आहे समजा, हा कोल आहे, याला पूर्ण पॅक केलेलं आहे, राईट. आपण याला काय केलं आहे, पूर्ण पॅक केलं आहे. तो याला पूर्ण पॅक केलं आहे बरं का आपण, अशा पण याला पूर्ण पॅक केले. आणि काय करतो, इथून एक बारीक नळी असते, नळी बाहेर काढलेली असते, राईट. आणि इथून मी उष्णता देतोय, इथून आपण काय करतोय, उष्णता देतोय. आता विचार करा, जर समजा तुम्ही उष्णता देतायत याला, तर उष्णता दिल्यामुळे काय होईल बरं का, हा जो आहे ना, हा वितळतो, याची वाफ होते आणि ही वाफ वगैरे जी काही असेल ना, ही अशा पद्धतीने जाते, या पाईपच्या मधून खाली येते आणि खाली येऊन जे ना, तुम्हाला इथे भेटून जातो टार. इथं काय भेटतो तुम्हाला, कोल टार. एक तर लाकडं घ्या किंवा कोळसा घ्या, राईट, तुम्हाला कोलटार भेटून जाईल. आणि इथून जे काही आहे, इथून गॅस बाहेर निघून जात असतो, याला म्हणून देतो आपण काय, तर याला जे काही आहे, हा जो काही गॅस असतो, याला एक नाव दिलेलं आहे, आपण याला नाव दिलेलं आहे, याला म्हणतो आपण कोल गॅस. हा कोल गॅस आहे,
सो कोल गॅस बाहेर निघून जात असतं आणि कोल टार आपल्याला भेटून जात असतो. राईट. इन ॲब्सेन्स ऑफ, इथं हवा आहे का, पूर्ण पॅकिंग असते, हवा वगैरे काही नसते. राईट. सो देअर फोर आपला भेटला कोल टार, हा कोल टार. आणि इथं जे रिसिड्युअल उरतं ना, या रिसिड्युअलला आपण काय म्हणतो, कोक. याला काय म्हणतो आपण, कोक. तर तुम्हाला आठवतं का, कोक शब्द याच्या अगोदर सांगितला, टार शब्द सांगितला, कोल गॅस पण सांगितला होता. अशा पद्धतीने प्रोसिजर करत असते. याला म्हणतो डिस्ट्रक्टिव्ह डिस्टिलेशन. क्लिअर झालं का. तर कोळशाचं आणि लाकडाचं डिस्ट्रक्टिव्ह डिस्टिलेशन करून आपल्याला कोल टार भेटत असतो. तर कोल टार आणि बिटुमेनचा वापर आपण बाइंडर म्हणून करणार आहोत. पहिलं फरक कळाला का तुम्हाला, पहिला फरक कळाला का रे. सो फर्स्ट डिफरन्स तुम्हाला क्लिअर झाला असेल. दुसरा, हा बिटुमेन इकडे टार आहे. आता दुसरा फरक बघा. दुसरा फरक काय बरं का, बिटुमेन जो आहे ना, तो विरघळतो कशात, सोल्युबल इन CH2 कार्बन सल्फाइड, CH2 अँड कार्बन टेट्राक्लोराइड. तो CCl4 याला म्हणतो कार्बन टेट्राक्लोराइड. सो सोल्युबल इन कार्बन डायसल्फाइड अँड कार्बन टेट्राक्लोराइड. डायसल्फाइड करा त्याला, कार्बन डायसल्फाइड अँड कार्बन टेट्राक्लोराइड. इकडे हा कशामध्ये सोल्युबल असतो, सो इट इज सोल्युबल इन, हा कशामध्ये सोल्युबल बघा, सोल्युबल इन टोल्यून, हा टोल्यूनमध्ये सोल्युबल असतो. पुढचा फरक काय बरं का, आता बिटुमेन जो असतो, या बिटुमेनवरती पाण्याचा एवढा फरक पडत नाही. सो देअरफॉर मी काय बोलतोय, मोर रेजिस्टंट टू वॉटर. जर का समजा तुलनात्मक चाललं आहे, तुलना इथं, मोर रेजिस्टंट टू वॉटर. जर का समजा बाइंडर म्हणून मी बिटुमेनला वापरत असतोय आणि एका साईडला बाइंडर म्हणून मी टारला वापरतोय. तर जेव्हा मी दोघा समजा पाणी जर का पावसाचं पाणी जर का पडलं ना, तर टारच्या केसमध्ये टार सेपरेट होऊन जातो. पाणी पडल्यामुळे टार जो आहे ना, ॲग्रिगेटपासून सेपरेट होऊन जातो. कशाच्या तुलनेने, बिटुमेनच्या तुलनेने. राईट. सो इथं म्हणतो मी मोर रेजिस्टंट टू वॉटर, इथं लेस रेजिस्टंट टू वॉटर. राईट. हे झालं. तिसरा फरक, लेस टेम्परेचर ससेप्टिबल. लेस टेम्परेचर ससेप्टेबल म्हणजे काय, बिटुमेन म्हणजे काय बरं का, बिटुमेन जो ना, तुलनात्मक चाललंय, दोघांची तुलना करतो आपण. बिटुमेन हा टारपेक्षा जर टेम्परेचर जास्त वाढलं ना, तर हा लगेच पातळ होऊन जात नाही. राईट ना. सो टेम्परेचर ससेप्टिबलचा मिनिंग काय होतो, टेम्परेचर वाढलं का लगेच पातळ होऊन जातो, आणि जर का समजा टेम्परेचर कमी झालं का लगेच जास्त घट्ट होऊन जात असतो. तर टेम्परेचरला जास्त हे करणारा, टेम्परेचर आल्यावरती लगेच वेगळं बिहेवियर चेंज करणारा जो असतो ना, त्याला टेम्परेचर ससेप्टिबल म्हणतो. पण बिटुमेन जो आहे लेस ससेप्टेबल जो टेम्परेचर आहे. आलं लक्षामध्ये. टेम्परेचर का वाढलं तर लगेच तो चेंज नाही होणार, थोडासा वाढ बघेल असं. इथे काय, टारबद्दल काय, तो टारबद्दल लिहितोय मी, मोर टेम्परेचर ससेप्टिबल. तो जो काही असतो आपला हा टार, हा टेम्परेचरच्या याच्यामुळे काय, मोर ससेप्टिबल टू व्हॉट, टेम्परेचर असं लिहून देतो. पुढे, फ्री कार्बन कंटेंट इज लेस. फ्री कार्बन कंटेंट म्हणजे काय, शिलगवल्यानंतर कार्बन जो आहे ना, धुळीच्या स्वरूपामध्ये बाहेर येत असतो. तर तो जो आहे ना, तो कमी आहे बिटुमेनमध्ये. तुलनात्मक अभ्यास करतोय तो. फ्री कार्बन कंटेंट इज लेस. फ्री कार्बन जो आहे ना, तो बाहेर उडून जाणारा असतो, तो कमी असणार याच्या तुलनेने. कशाने, टारच्या तुलनेने. फ्री कार्बन कंटेंट इज मोर. नेक्स्ट, पुढचा फरक, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. बिटुमेनची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 0.97 ते 1.02 असते. आता टारची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जनरली तेवढीच असेल, पण ती मला व्हॅल्यू काही सापडली नाही. तुम्ही शोधून घ्या, याच्यामध्ये लिहून घ्या, नाही तर मी नंतर सांगतो. ठीक आहे. तर तेवढा मी गॅप राहू देतो. जेवढे सांगायचे होते तेवढे मॅक्झिमम सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कलरबद्दल लिहून घ्या. बिटुमेन इज फाउंड इन ब्लॅक टू ब्राउन इन कलर. राईट. आणि इकडे टार इज युजली फाउंड इन ब्राउन कलर. टार ब्राउन कलरमध्ये दिसायला भेटेल. ठीक.
झालं इथपर्यंत. एवढे फरक तुम्हाला परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहेत, एवढे फरक लक्षामध्ये राहू द्यायचे. ठीक, तर एवढे फरक आपण लक्षामध्ये घेऊन घेतलं. तर बिटुमेन आणि टार हे आपण बाइंडर म्हणून यूज करणार आहोत आपल्या रोडमध्ये. राईट, बिटुमेन आणि टारमधला तुम्हाला मी फरक सांगून दिला. बिटुमेन जो की आहे तो फ्रॅक्शनल डिस्टिलेशन करून आपण मिळवत असतो. टार आपण हा कोळशापासून किंवा लाकडापासून मिळवत असतो डिस्ट्रक्टिव्ह डिस्टिलेशन करून. जो काही आपला बिटुमेन आहे तो कार्बन डाय सल्फाईडमध्ये मिसळतो किंवा कार्बन टेट्राक्लोराईडमध्ये मिसळणार, आणि जो काही टार आहे तो टोलिनमध्ये मिसळत असतो. आणि नंतर बिटुमेन जो की आहे त्या बिटुमेनवरती पाण्याचा एवढा इम्पॅक्ट होत नाही जेवढा टारवरती होत असतो. नंतर बिटुमेनवरती टेम्परेचरवरचा पण इकडे एवढा इम्पॅक्ट होत नाही जेवढा टारवरती होत असतो. फ्री कार्बनचं कंटेंट त्याच्यामध्ये कमी असतं बिटुमेनमध्ये तुलनेने टारच्या. राईट, हे सगळे आपण स्पेसिफिक ग्रॅव्हिटी सांगितली तुम्हाला बिटुमेनची 0.97 ते 1.02. राईट, तर इथपर्यंत मी आलो आहे. आता मी ना उरलेलं नंतर घेतो, मला जे ना काम आहे जरा, सो उरलेलं मी नंतर घेतो. एवढं पॉईंट लक्षात